जय शिवराय. शुभ सकाळ सगळ्यांना. एक 2 दिवस आपलं छोटंसं हॉटेल बंद असल्यामुळे सगळा कचरा किती झालाय. लोक नाही तर खूप त्रास देतात. म्हणजे हे ओपन आहे ना, इथे येणार, काहीतरी खाणार, इथेच टाकणार. काही लोक तर जाणून बुजून त्रास देतात. एक अपंग महिला स्वावलंबीपणे करून खाते, हे सुद्धा म्हणजे काही लोकांना म्हणजे सहन होत नाही. त्यांचे अतोनात प्रयत्न असतात पाठीमागे खेचण्याचे. असो, ज्याचे त्याचे कर्म आहेत. आपण मात्र आपलं काम करत राहायचं. जबाबदारी माणसाला खूप काही शिकून जाते. ज्या व्यक्तीचा स्वभाव हा स्वाभिमानी असतो ना, त्या व्यक्तीला फार वेदना होतात. कारण अशी व्यक्ती जिच्यामध्ये स्वाभिमान आहे, ती व्यक्ती ना कुणाकडे हात नाही पसरू शकत. हवं तर मग वेळच आली तर ती व्यक्ती कष्ट करणं मंजूर करते, वाटेल तेवढी मेहनत करायची तयारी असते. मग त्या वेदना कितीही असल्या शारीरिक, तरी पण मला तरी नाही येत, कधी जमलंही नाही पैशासाठी इतरांच्या पुढे हात पसरणं. जे मिळतं त्याच्या स्वाभिमानाने आणि आनंदाने जगायचं आणि आहे त्याच्यामध्ये समाधानी मानायची. कारण जर आपण इतर मार्गाने पैसा नाही कमवू शकत, फक्त प्रामाणिकपणे जर कमवू शकत असेल, तर मग समाधानी राहणं गरजेचं आहे. कारण आपण दुसऱ्याची बरोबरी नाही करू शकत. कारण दुसऱ्यासारखा चालाकीपणा करणं, खोटं बोलणं, या गोष्टी करून काहीतरी अचूक ज्याला करता येतं तो भाग वेगळा झाला. ज्याला काही अचूक करता येत नाही चालाकीपणा करून, तेवढं जेवढं मनगटामध्ये क्षमता आहे, मनगटात ताकद आहे, तेवढीच मेहनत करायची आणि त्याच्यावरच आयुष्याचा उदरनिर्वाह करायचा. सगळ्यांचा दिवस आनंदी आणि मस्त जाऊ.